हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत क्विक असे बनणारे आप्पे. तर आप्प्यांसाठी इथे आपण रवा वापरणार आहोत. तर एका भांड्यामध्ये आपण रवा घेऊयात. हा रवा बारीक असा मी वापरतीये. तुम्ही मोठा वापरला तरीही चालेल. ही रेसिपी एकदम झटपट बनते. 2 वाट्या मी रवा घेतलाय आणि आता याच्यामध्ये आपण दही ॲड करणार आहे. तर दहीचं प्रमाण हे असं असतं, जेवढा तुम्ही रवा घेतलाय त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये आपण दही वापरायचे. दही शक्यतो फ्रेश वापरा. तर यामध्ये आता आपण सॉल्ट टाकूयात. 1 चमचा इथे मी सॉल्ट टाकलेला आहे. इथे मी सेंधो नमक वापरले. तुम्ही व्हाईटवालं जे असतं ते वापरलं तरीही चालेल. नंतर एक सोडा टाकलेला आहे. सोड्याचं प्रमाण देखील एक अंदाजे अर्धा चमचापर्यंत आहे. तुम्ही त्याचंही प्रमाण कमी जास्त करू शकता. तर यामध्ये आता आपण भाज्या ॲड करणार आहोत. तर इथे मी शिमला मिरची, गाजर, कांदा आणि कॅबेज असं वापरणार आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही इथे वापरू शकता. तर हे सगळ्या ज्या भाज्या आहेत अतिशय फाईन चॉप करून घ्यायच्यात. कारण आप्प्यांमध्ये ते व्यवस्थित असे मिक्स व्हायला हवेत. त्याची साईज ही छोटी असावी. तर इथे गाजर बघा मी किती फाईन कापून घेतलंय. हे कॅप्सिकम आहे, ते पण कसं कापून घेतलंय. तर ज्या भाज्या शक्यतो आपण खात नाही, तर ते असे यामध्ये जर टाकल्या तर त्या खाल्ल्या जातात. जसं की जो कोबी असतो तो आपल्याला आवडत नाही, पण याच्यामध्ये खूप छान लागतो. कॅप्सिकम झालं, ते आपल्याला आवडत नाही, पण याच्यामध्ये खूप छान लागतो. अशा वेगवेगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये ॲड करायच्यात. ॲड केल्यानंतर आपण इथे मिक्स करून घेऊयात. तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचंय. पण पाण्याचं प्रमाण हे तुम्ही कशा पद्धतीचा रवा घेतलाय याच्यावरही डिपेंड करतं किंवा दही तुमचं किती पातळ आहे, घट्ट आहे याच्यावरही डिपेंड करतं. त्यामुळे पाणी आपण हळू याच्यामध्ये ॲड करत मिक्स करणार आहोत. तर आता मी इथे जे 2 वाट्या रवा घेतलेला होता, तर याच्यासाठी मला इथे संपूर्ण 1 ग्लास पाणी लागलेलं आहे. तर तुम्ही हे हळू ॲड करत तुम्ही त्याची फक्त कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा कशी असायला हवी. त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करत जा. इथे थोडं पाणी आपण ॲड करत हे असं मिक्स केलेलं आहे. याचं बॅटर जास्त थिक पण नको आणि खूप पातळही नको. एकदम मीडियम जसं आपण इडली वगैरे करतो त्या पद्धतीचं असेल तरीही चालेल. आता जे हे मिक्सचर आहे, तर याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं तिखटसाठी मिरची टाकायची आहे. तुम्ही इथे स्किप पण करू शकता. तर इथे मी एक 4 ते 5 मिरच्या अशा बारीक कापून घेतल्यात आणि या इथे मी ॲड केलेल्या आहेत. तर हे असं मिक्स करून घेतीये मी. तुम्ही त्याच्याऐवजी तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तर लाल तिखट घातलं तरीही चालेल. पण मिरच्यांनी जरा वेगळी चव येते. तर आता हे आपण रेस्ट करणार आहोत 15 मिनिट्ससाठी. तर आता याच्यात जो तडका टाकणार आहे तो आपण बनवून घेऊयात. तर त्यासाठी गॅसवरती असा पॅन ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल घ्यायचं. ऑइल थोडंसं गरम झालं, तडक्यासारखं कडकडीत गरम व्हायला हवं तडक्यासाठी. आता याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी छान तडतडली की याच्यात आपल्याला जिरं टाकायचंय. थोडंसं हिंग आणि कढीपत्ता. आता हे जे तडका आहे तो आपण त्या मिक्सचरमध्ये ॲड करायचा आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यासाठी लागणारी चटणी आपण बनवून घेऊया. तर चटणीसाठी एका मिक्सरच्या बोलमध्ये कोथिंबीर, मिरच्या, पुदिना, आलं आणि थोडंसं लसूण टाकणार आहोत. याच्यामध्ये आपण ही खोबऱ्याची चटणी बनवतोय. तुम्ही इथे खोबरं जे आहे ते ओलं वापरलं तरीही चालेल. मी इथं सुक्कं वापरतीये. ही खूप टेस्टी अशी खोबऱ्याची चटणी बनते. आणि थोडेसे मी इथं शेंगदाणे ॲड करतीये. त्याची थोडीसा कन्सिस्टन्सी त्याची थोडी थिक व्हावी याच्यासाठी.
थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून ह्याची आपण पेस्ट बनवून घेऊयात. तर अशा पद्धतीची पेस्ट माझी तयार झालेली आहे. आता याला देखील आपण मगाशी जसा तडका दिला तसा सेम यालाही तडका द्यायचा आहे. त्यासाठी देखील आपण जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग याची इथं आपण एक तडका बनवून आपण यामध्ये मिक्स केलेला आहे. तर ही चटणी आपली रेडी आहे. तर आता आपण अप्पे बनवायला घेऊ. तर जे अप्पे पात्र आहे ते असं गॅसवरती आपण गरम करून घेऊयात आधी आणि त्यावरती ऑइल असं स्प्रेड करायचे ब्रशच्या साहाय्याने, म्हणजे जेणेकरून आपण जे अप्पे बनवणार आहेत ते याला चिकटू नये. तर गॅसची फ्लेम थोडी कमी करून आपण यामध्ये आता हळूहळू ते बॅटर आपण भरणार आहोत. असं संपूर्ण या छोट्या होलमध्ये आपण असं हे बॅटर भरून घेऊयात. आता हे आपण 10 मिनिट्ससाठी लो फ्लेमवरती थोडा वेळ कुक करूयात. हे बघा कसे प्लफी बनतात, असे फुगतात हे अप्पे. आणि हळूहळू आपण आता हे सोडून घेऊयात, पात्रापासून वेगळे करूयात थोडेसे स्पूनने आणि ह्याला आपण पलटी करूयात. थोडंसं तुम्ही इथे ऑइलही वापरू शकता. तर हे बघा किती इझिली हे निघत आहेत. आणि पुन्हा थोड्या वेळ आपण याला एक स्टीम देऊयात. हे बघा किती खरपूस असे हे छान अप्पे तयार झालेले आहेत. आता हे तुम्ही चटणी सोबत असे सर्व करू शकता. तुम्हाला एक मी ओपन करून दाखवते. हे बघा किती भाज्या याच्यामध्ये भरलेल्या आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. थँक यू फॉर वॉचिंग.